वंदन गजानना, तुम्ही हासत नाचत या अंगणा. 14 विद्येचे तुम्हीच करता, तुम्हीच आधी तुम्हीच अंता. पूर्ण करीशी आमची मनोकामना, करीतो वंदन गजानना. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये सुद्धा चर्चेचा विषय ठरला. यंदाचा 77वा प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रासाठी खास ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना होती राज्य महोत्सव असलेल्या गणेश उत्सवाची. हे जे चित्ररथ असतात ते अवघ्या 60 सेकंदासाठी आपल्याला टीव्हीवर दिसतात, पण त्याच्या मागे कलाकारांची बरीच मेहनत असते. नेमका विषय कसा निवडला जातो, ते कसे साकारले जातात, याविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं आणि आजच्या भागातून तेच कुतूहल आपण उलगडणार आहोत. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आज माझ्यासोबत आहेत माझ्या सहकारी पूनम पवार आणि महाराष्ट्राचा चित्ररथ ज्यांनी साकारला होता असे आर्ट डिरेक्टर तुषार प्रधान आज आपल्या सोबत आहेत. मी साप्ताहिक विवेकमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि तुमचं मनापासून सर्वप्रथम अभिनंदन. महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या जनतेचा ऊर भरून आला. तुम्ही तर त्याचे कला निर्देशक आहात, तर तुमच्या भावना त्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायला आम्हाला जास्त आवडेल. नक्कीच मॅडम. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं मॅडम की आपला घराघरात वसलेला गणेशोत्सव गणपती बाप्पा आपल्याला लार्जर दॅन लाईफ कसा दाखवता येईल, ही संधी मला या चित्ररथाच्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी मी सांस्कृतिक कार्य विभाग आणि त्याचे संचालक विभीषण चौरे सर आणि सहसंचालक श्रीराम पांडे सर यांचे विशेष धन्यवाद देतो की याच्या माध्यमातून ही संधी माझ्यापर्यंत आली व हा विषय मी समोर मांडू शकलो. महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी आपल्याला हा बहुमान मिळाला, तर ही निवड चाचणी असते, त्यामागे काय प्रोसेस असते ही आम्हाला सांगा. सांस्कृतिक कार्य विभाग या विषयाची मांडणी करतात. केंद्र शासनाकडनं आपल्याला 2 थीम्स आल्या होत्या, वंदे मातरमचे 150 वर्ष पूर्ण आणि आत्मनिर्भर भारत. तर त्या 2 थीमवरून विभागाने काही विषय मांडले होते आणि या क्षेत्रातील जे कला निर्देशक आहेत, प्रोडक्शन डिझायनर आहेत, विविध कॉलेजचे प्रोफेसर्स आहेत आणि डिझायनर्स आहेत इंडस्ट्रीतले, अशा लोकांना ते अप्रोच करतात या विषयांना धरून आणि त्या विषयावरती चित्र विभाग त्यांच्याकडे मागवतो आणि यातील साधारण एक 4 ते 5 विषयांची 8 ते 10 चित्र आपलं महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचाच्या माध्यमातून दिल्ली इथे होणाऱ्या ज्या DRDOला बैठकी येतात तिथे प्ले करतात. आता हे सगळं जेव्हा तिथे मांडलं जातं त्याच्यानंतर एक विषय पक्का होत असेल, तर तो झाल्यानंतर काही सूचना किंवा काही मार्गदर्शन त्यांच्याकडून होतं का, मिळतं का? नक्कीच. जेव्हा गणेश उत्सव, मला आजही तो दिवस आठवतो की साधारण नोव्हेंबरची पहिली मीटिंग होती आणि 3ऱ्या क्रमांकाला आपण गणेशोत्सवाचं हे चित्र दाखवलं होतं. त्या कमिटीत जवळपास भारताचे जे विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत, ज्यात ज्येष्ठ शिल्पकार असतील, पद्मश्री असतील, काही संगीतकार असतील, कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी सगळे त्या पॅनलमध्ये बसून असतील. त्यांचं ज्यावेळेस ते पहिलं रिॲक्शन होतं ते इतकं सुंदर होतं की त्याला बघूनच असं वाटलं की आपलं डिझाईन यावेळेस काहीतरी कमाल करेल. आणि मग त्यांनी एक असा प्रश्न असा होता की आपलं चित्र सुंदर होतं, पण त्यांनी दिलेल्या त्या थीम आहेत त्याच्यात आपण सांगड कशी घातली, तर ती एक आपल्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती. त्यासाठी आपल्या विभागाचे जे संचालक होते विभीषण चौरे सर यांनी त्या संदर्भात खूप अमूलाग्र मार्गदर्शन दिलं. कारण जसं की आत्मनिर्भर भारत या अंडरमध्ये आपण हा सब्जेक्ट आपला बसवला होता. तर गेल्या वर्षीला एक बातमी होती की बिगेस्ट फायनान्शियल इन्फ्लुएन्सर गणपती बाप्पा मोरया. त्याचं कारण असं होतं की ड्युरिंग द गणेश फेस्टिवल आपण 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर त्यावेळेस केला होता. आपल्या मुंबई लगतचं जे एक पेड नावाचं गाव आहे ते वर्षभर गावच्या गाव पूर्ण गणपतीच्या मूर्तीच्या प्रोडक्शनवरती निर्भर असतं. विविध ढोलताशा पटू जे आहेत ते वर्षभर या विषयाची प्रॅक्टिस आणि मेहनत घेत असतात की 10 दिवस बाप्पाचा जल्लोष वाढवला जाईल. कितीतरी स्वीट मार्ट्स आणि मोठी इंडस्ट्रीतली हॉटेल्स आहेत की त्याच्या प्रसादातून ते रेव्हेन्यू जनरेट करतात. या माध्यमातून एकंदरीत सजावट आणि गणेश मूर्ती याच्यातून हा आत्मनिर्भर हा आपला जोडला
आणि असा रेव्हेन्यू जमला तर हा नक्कीच एक आत्मनिर्भरतेचा आपल्यासाठी मोठा मुद्दा होता. तो आपण या चित्रातून दाखवण्याचा यंदा प्रयत्न केला. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत. तर आपल्या ज्या चित्ररथाचं थीम होती आत्मनिर्भरतेचे प्रतीक गणेश उत्सव, तर हे तुम्ही कसं त्या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवलं? त्यासाठी काय तुम्ही आधी अभ्यास केला की काय सर्च केलं, रिसर्च कसा केला? बिलकुल. तर गणपती बाप्पा कलेचे दैवत हे म्हणून तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगाला माहिती आहे. पण आत्मनिर्भरतेतून हा विषय मांडणं हेच यावेळेसचं मोठं चॅलेंज होतं. तर त्यासाठी जेव्हा आपण रिसर्च करत होतो, काही नॅशनल जिओग्राफिक्सचे मी व्हिडिओ बघितले, ज्यात मेगा फेस्टिवल मुंबईचा गणेशोत्सव याच्यात काही पॉईंट्स मिळाले. त्यानंतर साधारण कोकणचा संस्कृतीत गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, विदर्भामध्ये गणेशोत्सवाला धरून कसा रेव्हेन्यू जनरेट होतो. मग तेव्हा हा सगळा रिसर्च आणि अभ्यास करताना माहीत झालं की पेण नावाचं जे शहर आहे त्यासारखे अमरावती, पेण, तिकडे चंद्रपूर, इकडे मराठवाड्यात अशी बरीच कलाकार आणि कारागीर मंडळी आहेत की वर्षभर ते फक्त गणेश मूर्तीचं काम करून पोट भरतात. तर त्या कलाकारांनाही कुठेतरी, त्या कारागिरांनाही ट्रिब्यूट या चित्राच्या माध्यमातून झाला. जसं ढोल ताशा पथकांचं मी म्हटलं की 12 महिने प्रॅक्टिस त्या 10 दिवसासाठी करतात. हे याच्यासाठी जबरदस्त चिकाटी लागते. तर ते त्या सगळ्यांची कुठेतरी एक बाप्पाच्याच आशीर्वादाने सांगड त्या डिझाईनमधून झाली असावी. आणि कदाचित तो चित्र डिझाईन करत असतानाच बाप्पारावचा एक आशीर्वाद असावा की ते सगळं चित्र घडून आलं. आपण म्हणजे एक सांगायचं झालं तर की आपण तर त्याचं एक निमित्त मात्र होतो, पण मला वाटते बाप्पांची ही इच्छा असावी, त्या माध्यमातून ते चित्र घडून आलं. वा, खरंच तुमच्या सगळ्या कलाकारांवर बाप्पाचाच आशीर्वाद होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता एखादं नाटक असतं, त्यांची महिनोन-महिने प्रॅक्टिस चालू असते, पण मेन नाटकाचा जो दिवस असतो तो महत्त्वाचा असतो आणि तेव्हा धाकधूक असते. तसं तुमचा हा चित्ररथ निर्मितीचा सगळा प्रवास आणि दिल्लीत ज्या दिवशी 26 जानेवारीला चित्ररथाचं सादरीकरण होतं तो दिवस, तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ते सादरीकरणाच्या दिवशी काय माहोल होता? गजर, बाप्पांचा गजर इकडे तिकडे घुमत होता. गणपती बाप्पा मोऱ्याच्या आवाजाने अख्खा दिल्ली त्या दिवशी निनादत होती. आणि जसा एखादा विद्यार्थी, त्याला माहिती असते की त्याने 100 पैकी 100 मार्काचा पेपर सोडवला आहे आणि आता जे होईल ते चांगलंच होईल, तसं सगळ्या समूहाचा एक आपला अप्रोच होता. कारण एक बाप्पाचा विषय असल्यामुळे प्रत्येकाने त्याच्या 24 तासापैकी 24 तास झोकून काम केलेलं होतं. त्यामुळे कलाकार त्याच्या क्षमतेने जे बेस्ट देऊ शकतं ते प्रत्येकाने, पूर्ण टीमने त्याच्यात दिलं होतं. माझे टीमचे जे प्रमुख प्रतिनिधी होते, रोशन इंगोले माझे सहकारी होते, त्याच्यानंतर कृष्णा सालवटकर सहकारी होते, श्रीपाद बोंगडे सहकारी होते. या 4 जणांनी इतकं त्याच्यात डेडिकेटेडली काम केलं आहे की त्याच्या मेहनतीवर कोणी सगळे निशंक आहेत. तर त्याच्यामुळे त्या मेहनतीला यश येणं कुठेतरी कंपल्सरी होतं असं मला वाटते. आणि ग्राउंडमध्ये पण जो एकंदरीत प्रतिसाद होता विषयाला धरून, याला धरून, कारण 17 राज्य आणि 11 मिनिस्ट्री अशा या 30 चित्ररथांमध्ये आपला एक चित्ररथ होता. आणि महाराष्ट्राची इतर पण राज्यांमध्ये मंडळी होती. महाराष्ट्राचे कलाकार हे देशभरात आपलं नाव कोरतच आहेत. महाराष्ट्र चित्ररथातून होईल का, किंवा इतर राज्य आणि मिनिस्ट्रीच्या चित्ररथात पण ती मंडळी असतात. तर जेव्हा एक तर हे चित्र पूर्ण झालं, जसं जसं ते राष्ट्रीय रंगशाला कॅम्प दिल्ली इथे या सगळ्या चित्राची मांडणी होते. रक्षा मंत्रालयाचा पूर्ण त्याच्यावरती सुपरविजन आणि त्या प्रोसेसमध्ये कमांड असते. त्या सिक्युरिटीमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्हाला त्या देशातल्या जवानासारखी फिलिंग असते की तेव्हा तुम्हाला खरंच जाणवतं की आपलं घर, आपलं महाराष्ट्र सोडून जेव्हा तिथे आपण देशासाठी किंवा आपल्या राज्याच्या याच्यासाठी जेव्हा काम करतो तर खरंच जे आपण जो नारा देतो जय जवान जय किसानचा, तर जवान असल्याची भूमिका तुम्हाला तिथे जाणवते. आणि प्रत्येकजण एकाच हेतूसाठी काम करत असतो, ते 26 जानेवारी. तर त्याच्यात म्हणजे तुमचं देशभक्ती आणि कलेची भक्ती असलेले दैवत गणपती बाप्पा याची सांगडच या ठिकाणी होती. त्याच्यामुळे माणसात जो एक जोश होता, प्रत्येकजण त्याच्या कॅपॅसिटीच्या दुप्पट रिझल्ट देत होता. तर तो जो एक सगळ्यांमध्ये ऑरा होता तो इतका दिव्य होता की म्हणजे सहज मुलांनी ती गोष्ट पूर्ण केली आणि त्याचा आनंद पण एक हे होता. आणि त्यात बरोबर आपले जी महाराष्ट्राचं चित्र किंवा बांधणीची टीम आहे त्यात महिला कलाकार सुद्धा आहेत, ज्यात प्रामुख्याने भावना डोंगरे, सपना दहीकर, उर्वशी ढेकाटे, जुली अंबारे अशी सगळी सपना दहीकर अशी सगळी नावं होती की ज्यांनी त्याच्या रंगवटीचं काम, त्याच्या छोट्या ज्वेलरीचं काम, आता जसं बाकी
लहान स्केलची ज्वेलरी सगळीकडे अवेलेबल असते, पण आता पहिली जी आपली हेडची कॅरेक्टर आहे ती जवळपास एक 14 फुटाची उंच मूर्ती आहे. त्याची ज्वेलरी पण फुटांमध्ये आहे, की साधारण तिचं कानातलं जे आहे ते पण एक पाऊण फुटाचं 1.25 फुटाचं आहे. तर ते या मुलीने सगळं ते बनवलं, की आपल्या ज्या महाराष्ट्रीयन शैलीची जी ज्वेलरी असते, ठुशी असेल, नथ असेल, दागिने असेल, पांचाली असेल, या सगळ्यांचं त्यांनी छोटं लहान मॉडेल तयार केलं, त्याचं मॉडेलिंग केलं, त्याला फायबरमध्ये बनवलं आणि त्या सगळ्या ज्वेलरी पण रिजनरेट केल्या. अशा सगळ्या बारकाव्याने ते रथ पूर्ण झाला. इकडे जर आपण चित्ररथाच्या साईडला बघितलं तर तेव्हा तिथे नाशिक ढोल आणि पुणेरी ढोल वाजवणारे पथक होते, तर त्यांचे सगळे रिअल कॉस्ट्युम्स होते. आणि जेव्हा या चित्ररथाची बैठक चालली होती तेव्हा कमिटी सोबत डिस्कशनचा एक पार्ट आमचा असा होता की आपल्याला इतकं रिअलिस्टिक काम करायचं आहे की तिथे कपडे घातलेला माणूस जर उभा राहिला आणि आपलं जर शिल्प असेल तर त्यात दुरून लक्षात नाही आलं पाहिजे की ते शिल्प कुठलं आहे आणि व्यक्ती कुठला आहे. तर या टोकाचा प्रयत्न या सगळ्या कलाकारांचे होते. आणि जसं जसं चित्र पूर्ण होत होता प्रत्येकाचा उत्साह तो वाढत होता, कारण तुम्ही जे चित्र विचार केलं होतं, जे रेखाटलं होतं ते आज प्रत्यक्ष उतरत आहे. तर त्याचा आनंद सगळ्या टीमला काम करायला आणखी इन्स्पायर करत होता आणि आम्हा बघणाऱ्यांनाही होता. नक्कीच. आणि आता जसं चित्ररथाची मांडणी जेव्हा करत होतो तेव्हा एक कलाकार म्हणून आपण काय देऊ शकतो हे जसं तू विचार केलास, तर तुझ्याशी बोलतानाही हे जाणवलं की हा महाराष्ट्राचा चित्ररथ आहे, कोणा एका व्यक्तीचा चित्ररथ नव्हे, तर महाराष्ट्राला कलेचा वारसा लाभलेला आहे. तर अशा दिग्गज कलाकारांचा या चित्ररथ निर्मितीमध्ये समावेश असायला हवा हे तुला वाटलं, तर तू ते सगळं जमवलं कसं गणित कलाकारांचं? शेवटी भारताने वर्ल्ड कप जिंकणं महत्वाचं आहे. मग त्या टीमचा कॅप्टन कोण होता, कोणी सेंचुरी मारली, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहे, पण पहिले भारताने वर्ल्ड कप त्याच्या घरात घ्यायला पाहिजे. आणि तसंच वाटतं की ती आमची एवढ्या म्हणजे आपले शेलार साहेबांनी, सांस्कृतिक विभागाने, चौरे साहेबांनी एवढा जर विश्वास या कलाकारांना ठेवला आहे तर त्याचं चीज व्हायला पाहिजे. आणि त्या चीजचं मला वाटतं प्रतीक यावर्षीची ती ट्रॉफी राहिली. तर ते सगळं करत असताना एक हे पण होतं की आता गणपतीचा हा विषय बघा की जेव्हा चान्स मिळतोय तो एका कलाकाराला मिळतोय, पण त्यात आपण एक व्यापक विचार असा करत होतो की गणपतीशी निगडीत महाराष्ट्रातील जे पण कलाकार असतील, मुंबईच्या या टोकापासून तर चंद्रपूरच्या त्या टोकापर्यंत, त्यांना आपल्याला कसं जोडता येईल याचा प्रयत्न पण आपल्या टीमने केला. त्यात जसं आपण बघितलं की गणपतीची जी एक हेडवरची मूर्ती होती, कोकणी एक व्यक्ती गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन चाललेला होता, तर मुंबईचे जे प्रसिद्ध शिल्पकार होते विशाल सूर्यकांत शिंदे ही त्यांनी तयार केलेली होती. त्यानंतर तिकडे जी आपली महाराष्ट्राची एक महिला होती ढोल प्ले करताना, ती यशवंत इंगोर्तीवार, यवतमाळ, पाटणबोरी, त्यांनी तयार केलेली होती. त्याच्यानंतर मराठवाड्यातले जो आपला डान्स ग्रुप आहे तो सगळा कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागातला आहे. त्यानंतर तिथलं जे आपण मागचे जे सगळे शिल्प आणि अष्टविनायक मंदिर आणि याचं काम बघितलं तर ही सगळी मंडळी अमरावती, नागपूर, चंद्रपूर या विभागातून काम केलं होतं. तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की यंदाचा चित्ररथ कुठला एक व्यक्तिविशेष किंवा व्यावसायिक कंपनीविषयी नसून महाराष्ट्रातल्या अस्सल कलाकारांनी तो मांडला आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की जास्तीत जास्त शिल्पकारांना, कलाकारांना कसा आपण सहाय्यक राहू. भले ती संधी एक व्यक्तिविशेष म्हणजे त्या तात्पर्य आपलं यामागे असं होतं की ती संधी एक व्यक्तिविशेष नसून ती एक सगळ्या कलाकारांना कशी सहाय्यक राहील असा हा प्रयत्न आपला त्या बांधणीच्या स्वरूपात त्यांना होता. ही सगळी प्रक्रिया तर जाणून घेतली, पण एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की 26 जानेवारीला तर चित्ररथाचं म्हणजे सादरीकरण होतं, पण त्याआधी काही तुमची रिहर्सल होते का आणि ती कशी झाली हे पण ऐकायचं आहे. आणि तुम्ही यवतमाळचे ना, आता अनेकांना माहिती असेल की हा चित्ररथ तुम्ही साकारत आहात, पण ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहीत नाही अशा पण अनेक प्रतिक्रिया तुम्हाला आल्या असतील, म्हणजे तिथे उपस्थित असतील अशा लोकांच्या, तुमच्या घरच्यांच्या, तुमच्या मित्रमंडळींच्या, तर त्याविषयी पण आम्हाला ऐकायचं की काय काय प्रतिक्रिया आल्या. बिलकुल. तर जेव्हा हा सगळा विषय करत होतो घरच्यांना एक कल्पना होती, कारण घरचे पण क्युरियस असतात की त्यांना तर टी व्हीवर नंतर दिसणार तू काय करतोय, काय विषय आहे, हे असतं. आणि साधारण घरी पण जेव्हा त्याचं काम चालतं किंवा कधी फोनवर होतं त्यांना एक हिंट होते की साधारण गणेशोत्सव आहे, पण हा विषय जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत कॉन्फिडेन्शियल असतो. इव्हन प्रेसला पण हा 23 जानेवारीलाच पहिल्यांदा होतो. जसं की म्हणजे जसं तुम्ही विचारलं की याची रंगीत तालीम आणि कशी होते, तर साधारणतः 1 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत दिल्लीत याचं सगळं प्रोडक्शनचं काम चालतं, ज्यात वेगवेगळे आपले जे विभाग आहेत, स्ट्रक्चर फाउंडेशन आहेत, फायबर आहेत, त्याच्यानंतर शिल्पकला आहे, त्याच्यानंतर रंगकाम आहे, डेकोरेशन आहे आणि एकंदरीत त्याचं फिनिशिंग, ह्या सगळ्यांचं आपल्याला एक 22 दिवसात काम पूर्ण करणं असतं.
आणि 22 तारखेला एक प्रेस कॉन्फरन्स होते, त्या दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्राला माहीत पडतो की यावर्षीची आपली थीम काय आहे किंवा त्याचा फर्स्ट लुक किंवा त्याचा आपण ट्रेलर म्हणू शकतो की ट्रेलर त्या दिवशी आपला रिलीज होतो. आणि तो ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो एक तर लाईव्ह असतो त्याचा फुटेज, तर त्याच्यामुळे घरचे पण बघत असतात आणि महाराष्ट्रातली पण मंडळी सगळे बघत असतात. तर जशी ती कॉन्फरन्स होती सगळ्यांचे कॉल आणि मेसेज चालू होतात की तुम्ही त्याच्यात छान दिसतायत, कशा प्रतिक्रिया येत आहेत किंवा छान चित्रत वाटतो आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर त्या दिवशीला इव्हिनिंगला एक पूजा होती, एक योगायोग बघा बाप्पांचा की माघी गणेशोत्सवाचा 22 तारखेचा तो पहिला दिवस होता. आणि कुठेतरी हे प्लॅनिंग करत असताना जेव्हा मी शेड्यूल बघितलं तेव्हा ती तारीख सगळ्यांच्या डोक्यात होती की 22 तारखेला गणेशोत्सव आहे. तर आमचा एक प्रयत्न असा होता की त्या दिवशी सगळ्या चित्राचं आपण काम पूर्ण करून एक बाप्पांची आरती झाली पाहिजे, ज्या निमित्ताने आपण काम होईल पूर्ण. तर असं प्लॅनिंग त्याचं झालं आणि ते प्लॅनिंग इतकं नीट झालं की 21 तारखेला आपलं जवळपास 98% काम त्याचं पूर्ण झालं आणि 22 तारखेला प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी आपण त्याची पूजा केली. आता पूजा केली, काही राज्यांसाठी तो कुतूहलाचा पण विषय होता की चित्ररथाची पूजा कशी करतात. तर बघा की एक ती कलाकृतीच आहेच. आता त्याला बघा की साधारण आपण काय ट्रीटमेंट, म्हणजे कधी कधी असं होतं की आपण काय करतो त्याच्यापेक्षाही ती महत्त्वाची गोष्ट आहे की काय भावनेने आपण ती गोष्ट करतो. आणि जेव्हा कलाकारांच्या भावना किंवा कलारसिकांच्या भावना त्याविषयी जुळल्या असतात तर ते एक आपल्यासाठी एक पूजेचं साधन बनतं. आणि चित्ररथाची ऑलवेज जेव्हा आपण पाठवणी करतो तर त्याच्यासमोर एक नारळ फोडून एक छोटी पूजा त्याची होते. तर 22 तारखेला ती पूजा आपली जय्यत झाली आणि 23 तारखेला जशी 22 तारीख हा मागी गणेश जयंतीचा होता. 23 तारखेला पहिली रंगीत तालीम झाली आणि मी एका कारणास्तव तिथून निघालो होतो आणि 23 तारखेला रंगीत तालीमला दिल्लीत धो पाऊस होता. आता त्यात काही राज्यांचं काम 80% झालं होतं, काही राज्यांचं काम 90% झालं होतं. महाराष्ट्राचं आपलं जवळपास पूर्ण होतं, पण जी आपण त्याला कापड वगैरे नेसवली होती ती ओली चिंब झाली होती. त्याच्यानंतरही मला असं वाटते की महाराष्ट्रातली बरीचशी 5,000 ते 6,000 लोक तिथे राजपथावरती होती. त्या मंडळींना पण सल्यूट आहे की त्यांनी पावसात भिजत तोरत त्या दिवशी पण बघितला. आणि मी पुष्कळ इंस्टाग्रामचं आणि सोशल मीडियावरती रील बघितल्या की त्या पावसात लोकांनी फुटेजेस घेतल्यात आणि त्याचं प्रमाण इतकं होतं की 26 जानेवारीला पण मी ते फुटेज नाही बघितले. म्हणजे लोकांचा जो क्रेज महाराष्ट्राच्या झाकीला यावेळेस घेऊन होता तो पण एक रिमार्केबल होता. आणि त्या सगळ्या प्रतिक्रिया जेव्हा बघितल्यात, इवन DD नॅशनलनी पण ते तेव्हा मेन्शन केलं होतं, BBC न्यूजने तेव्हा त्याला मेन्शन केलं होतं. आणि मग तो जेव्हा आला आपलं थोडंसं काम तेव्हा वाढलं होतं की जी आपण कापडं आणि फेटे वगैरे सगळे घातले होते त्याला, ती सगळी पूर्ण वाढवावी लागली, पुन्हा रिफिनिशिंग त्याच्यावर करावी लागली. आणि ती सगळी जेव्हा आपण केली तर मग त्याचा एक फिनिशिंग हँड जो आहे तो आपण 24 आणि 25 तारखेला दिला. आणि 25 तारखेला एक चांगली त्याची जय्यत पूजा झाली की मला वाटते जवळजवळ अर्धा ग्राउंडच दिल्लीत काम करताना तुम्हाला 26 संस्कृतीचे 26 भाषेची वेगवेगळी माणसं मिळतात. तर त्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही बघता तर ती तुमच्याकडे मंडळी कुतूहलाने बघते. आणि तिथे महाराष्ट्राचा एक जो स्टेटस बनला आहे तर ते खूप राज्यांसोबत चांगला आहे. तर ती मंडळी पण आपल्या आरतीत इन्व्हॉल्व होती. जवळपास 250 माणसं तर त्या आरतीला होती. तर आणि तो सगळा आढावा घेत आम्ही मुंबईतून मोदक बोलवली होती की तो प्रसाद पण आरतीला सगळे उभ्या तर प्रसाद आणि तोंड तर प्रत्येकाचं गोड व्हायलाच पाहिजे. तिथं संस्कृती होती. तर मुंबईतून मोदकांमधून मोदक नेले होते त्याला. आणि 21 नारळाची बाप्पाला सलामी होती. ज्या कलाकारांनी त्याचं काम केलं तो पूर्ण त्यांचा पण तिथे आपण छोटा सत्कार केला की त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचं आदर तिथे केलं. त्याच्यानंतर मान्यवर जी सगळी आपली वरिष्ठ मंडळी होती, विभागाची कलाकार मंडळी आणि तिथली काही OSD मंडळी होती. आता काही मंडळी ज्यांना बोलवणं पण शब्दशः शक्य नव्हतं ती त्या निमित्ताने आली तिथे आणि त्यांनी पण त्याचं बाप्पासमोर नारळ फोडलं. आणि त्याची तयारी एवढी जय्यत झाली होती की तो पूर्ण ग्राउंड बाप्पाच्या नावाने दुमदुमत होता. आणि रथ जेव्हा निघाला तर असं वाटत होतं की गणपती बाप्पा आज बसले आहेत आणि त्याची आज मिरवणूक आहे. त्या पद्धतीचा सगळा जल्लोष त्या ग्राउंडवरती होता. आपण महाराष्ट्राचा चित्ररथ बनवलाच, त्यासोबत आपण या चित्ररथात प्रजासत्ताक दिनी आणखी कोणत्या चित्ररथाची निर्मिती केली का? आणि चित्ररथ निर्मितीचा काय म्हणजे आधीचा अनुभव काय आहे? जसं की आपण कलाकार मंडळींविषयी जेव्हा पूर्ण करत होतो तर साधारण संधी मिळण्याच्या याच्यात आपल्याकडे इतकी कलाकार मंडळींची नावं झाली होती की प्रत्येकाच्या हातात काम येण्यासाठी महाराष्ट्र चित्ररथासोबत इतर पण काम आपण येणं आवश्यक होतं. त्यासोबत बघा की महाराष्ट्राशी निगडीत बघा ज्या बाउंड्री आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश किंवा ह्या आत्ताच्या आहेत, पण त्यावेळेला तो एक
एकच टाइम पिरियड होता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा. तर मध्य प्रदेशच्या मंत्र्यांकडनं मला एकदा विनवणी आली होती की त्यांचा जो विषय होता की अहिल्यादेवीचं 300वी जयंती, तर त्याच्यासाठी रिकमेंडेशन आलं होतं की त्याचं डिझाईन आपण द्यावं. तर योगायोगाने ते डिझाईन आपण दिलं आणि ते त्यांना पसंत पडलं आणि त्यावरतीचा जो चित्ररथ होता तो इन्क्रेडिबल डिझाईन या कंपनीसोबत आपण तो साकारला. आणि त्याचं पण काम इतक्या डिटेलिंगली झालं की मला तिथून अशा कमेंट्स मिळाल्या की एखादा जसा म्युझियम किंवा सेट बनतो पिक्चरचा, त्या बारकाव्यांचं काम आम्ही त्या चित्ररथावरती बघितलं. म्हणजे साधारण MP च्या लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की जो माहेश्वर घाट आहे तो तिथेच आम्ही दिल्लीत बघितला असं आम्हाला तिथे जाणवलं. त्याच्यानंतर अहिल्यादेवींचं जे शिल्प होतं की खूप मायाळू आणि त्या शिवभक्तीने लीन अशा देवी होत्या, तर ते पीस ऑफ सिम्बॉल म्हणून खाली आपण कमळ आणि वर अहिल्यादेवी असं ते स्टॅच्यू दाखवला होता. आणि त्यांच्याकडनं पण तेवढंच भरघोस प्रेम आणि प्रतिसाद MP कडनं मिळाला. त्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्षेत्रात आम्हाला स्टँड देणारी जी कंपनी होती ती शुभॅट्स नागपूर ही कंपनी होती. म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो, कॉलेजला 3rd इयरला होतो, त्यावेळेला या कंपनी इतका विश्वास दाखवला की ॲट दी एज ऑफ 23 त्यांनी ॲज अ आर्ट डिरेक्टर म्हणून आम्हाला तिथे स्टँड दिला. जे कदाचित नाव करायला किंवा पुष्कळ संघर्ष केला असता, तर त्या कंपनीने तिथे जेव्हा स्टँड दिला तर त्यांच्या सहकार्याने आम्ही झारखंडचा चित्ररथ पूर्ण केला. तर त्यांचे जे नरेश तरडे सर आणि पंकज इंगळे सर यांचे पण मी विशेष आभार देईल की त्यांनी पहिल्यांदा या कलाकारांमध्ये ती स्पार्क ओळखला आणि ती संधी दिली आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा दिवस आणि हा प्रवास आम्ही आज बघतो आहे. जेव्हा एखादी कलाकृती घडते तर त्याचं फायनल आउटपुट फक्त आपण बघतो. जसं पण मॅडमने उल्लेख केला की 60 सेकंदाचा त्या याच्या मागे त्यांची पुष्कळ मेहनत असते. नक्कीच मेहनत राहते की जवळपास यात मी असं म्हणेल की 40 दिवस आणि जवळपास एक 50 कलाकार यात इन्व्हॉल्व होते. त्यांच्या अहोरात्र मेहनतीचं फळ हा महाराष्ट्राचा चित्ररथ होता आणि असा तो प्रवास यशस्वी ठरला. तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात काम करतायत, त्यामधनं वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत असतील, पण तुम्ही हा सगळा प्रवास सांगितल्यावर एक गोष्ट जाणवली की आर्ट डिरेक्टर म्हणून काम करत असताना पेशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि झोकून देऊन काम करावं लागतं. आता या क्षेत्रात येणारे अनेक जण असतील, तर त्यांना या निमित्ताने काय सांगाल? मॅडम, मी तेवढा नक्कीच मोठा नाही आहे की त्यांना मार्गदर्शन करू शकतो, पण एक आपल्या अनुभवातून पण सहाय्यक ज्या गोष्टी या कामाच्या निमित्तातून जाणवल्या किंवा साधारण एक 2018ला नितीन देसाई सरांनी महाराष्ट्राचा चित्ररथ केला. त्याला आपण पहिलं पारितोषिक होतं, राज्याभिषेक वरतीचा तो हे होता. आणि प्राचार्य नरेंद्र विचारे सर यांनी त्याच्यासाठीचं डिझाईन केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर पहिलेपासूनच लेगसी आहे. इतक्या दिग्गज लोकांनी तो चित्ररथ साकारला आहे आणि लोकांचा पण प्रतिसाद तसा राहिला आहे की लोकांना समजा 2 वेळेस लोकांनी 26 जानेवारी पाहिले तरी नसेल तरी लोकांच्या डोक्यात एक महाराष्ट्राच्या चित्राची छाप एक म्हणजे कायमच उंचीच्या थराला आहे. तर जेव्हा सुरुवातीचा जो काळ होता तर तेव्हा एक खूप मोठी जबाबदारी होती की समजा की अगोदर स्वाभाविक गोष्ट आहे ना की ज्या वेळेला आम्ही हे काम सुरू केलं की आमचं जेवढं वय नव्हतं तेवढा त्या व्यक्तींना अनुभव होता. त्या व्यक्तींशी बरोबर किंवा तुलना करणं शक्य नव्हतं. तर त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो आणि आपण काय त्यातनं नाविन्य देऊ शकतो हा प्रयत्न त्यावेळेस आमचा राहिला. तर त्यानंतर जेव्हा एक महाराष्ट्र चित्ररथाने प्रथम 2021ला संत परंपरा हा विषय मांडला होता, त्यावेळेला पुष्कळ काही शिकायला मिळालं. त्यानंतर 2022ला एक खूप युनिक कॉन्सेप्ट आपण मांडली होती विभीषण चौरे सरांच्या संकल्पनेतून. तर ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि बायो सिम्बॉल्स ऑफ महाराष्ट्र. त्याही चित्ररथाला लोकप्रियतेचा पहिला क्रमांक होता. आता आणि ही कॅटेगरी जी आहे लोकप्रियतेचा पहिला क्रमांक ही त्याच वेळेसपासून सुरू झाली 2022 पासून आणि त्याच पहिल्याच अटेम्प्टला आपण तो पहिलं पारितोषिक तेव्हा पण घेतलं होतं. तर तेव्हा इमॅजिनच नव्हतं केलं कोणी की असा पण पद्धतीने चित्ररथ दाखवलं जाऊ शकतो. कारण आपले जे जसं आपलं राज्य प्राणी जो आहे शेकरू आणि 5 जी मानके आहेत शेकरू, हरियाल, आंब्याचं झाड, असे सगळे जे जारूचं फूल, ह्या सगळ्या वस्तूंना आपण दाखवून महाराष्ट्राचा चित्ररथ जेव्हा मांडला त्यानंतर आपली जी वन्य प्रजाती आहेत आणि प्राणी संस्कृती आहेत त्यांना त्याच्यावर डिपिक्ट केलं. तर तो पण एक असं त्यावेळेला असं प्रतिक्रिया होती की एक नैसर्गिक चित्ररथ त्या राजपथावरती आहे आणि त्याला पण मोशन असल्यामुळे ते जे प्राणी आहेत ते जिवंत वाटत होते. तो एक आमच्यासाठी एक रिमार्केबल एक्सपिरियन्स राहिला. आणि त्यावेळेला एक घटना अशी होती की बघा की महाराष्ट्राच्या कलाकारांचं पण दिल्लीच्या ग्राउंडमध्ये एक मोठं योगदान आहे. ते असं आहे की 2022 पर्यंत तिथे जी रंगशाला कॅम्प आहे तर तिथे जी व्यवस्था होती त्याला कधी शेड नव्हतं आणि त्या वर्षीला तिथे म्हणजे दिल्लीची थंडी तर तेव्हा पारा तो पार खाली गेलेला असतो आणि त्यात तिथे पाऊस पण पडला आणि महाराष्ट्राच्या चित्ररथावर त्यावर्षी खूप प्रचंड काम होतं बारकाईचं काम. तर त्यावेळेस ह्याच कलाकारांनी तेव्हा
ताडपत्री लावून त्याच्या आतमध्ये जाऊन वातावरणात काम केलं. तर ती मेहनत ही सगळं रक्षा मंत्रालय बघत होती आणि त्यांना पण त्या कलाकारांवरती हे आलं की नाही, यांच्यासाठी एक तगडी सुविधा तर पुढच्या वर्षी व्हायलाच पाहिजे. आणि 2023ला त्यांनी पूर्ण तेवढा डोमच्या डोमच टाकला. म्हणजे बघा की एकाच त्याच्यात हे झालं, पण अख्ख्या देशाला त्याचा फायदा झाला, राज्यांना फायदा झाला, सगळ्या राज्यांना फायदा झाला. आणि मग 2023ला पण जेव्हा चित्ररथ एक निर्मिती झाला होता, तेव्हा तर उत्तर प्रदेशचा पण एक चित्ररथ आपण साकारला होता, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की टोटल 6 बक्षिसांपैकी तेव्हा आपल्याकडे 4 बक्षीस होती. 2 महाराष्ट्रासाठी आणि 2 उत्तर प्रदेशसाठी. जसं तू मगाशी म्हटलास तसं श्रीपाद भोंगडे, रोशन इंगोले आणि कृष्णा सालवटकर आणि स्वतः तू तुषार प्रधान असे तुम्ही चौघं मिळून ग्रे प्रोडक्शन म्हणून करता. तर त्यानिमित्तानं जसा चित्ररथ हा एका वर्षातून एकदा होतो, तर त्यानिमित्त आणखीन काही कामं करतात तुमच्या कंपनीतर्फे? बिलकुल. आता एक कंपनी असते आणि त्यात वेगवेगळ्या पदांवरती कलाकार असतात, पण हा समूह असा आहे की हे कलाकार आहेत आणि या कलाकारांचं एक ग्रुपचं नाव म्हणजे ती कंपनी आहे ग्रे प्रोडक्शन. आणि त्यात ऑलवेज प्रायोरिटी असते कलाकार, त्यांचं सहयोग, त्यांचं मार्गदर्शन आणि कलाकार ओरिएंटेड हा पूर्ण समूह आहे. तर जेव्हा चित्ररथाचं काम होऊन जातं जानेवारी आणि फेब्रुवारी, तर त्यानंतर पण बरीचशी कामं चालतात. म्हणजे आपल्याकडे तशी प्रामुख्याने 2 युनिट आहेत, एक डिझाईन युनिट आणि एक प्रोडक्शन युनिट. डिझाईन युनिटला ॲडव्हर्टायझिंग रिलेटेड जी पण कामं आहेत तर ती सगळी तिथे होतात. आणि प्रोडक्शन युनिटला पेंटिंग, स्कल्पचर, फायबर या सगळ्या यांची वर्षभर कामं चालतात. त्याच्यामुळे 12ही महिने आपल्याकडे सीझन असतो बाप्पाच्या कृपेने, आणि तो कलेत आम्ही झोकून देऊन तुम्ही काम म्हणजे ते म्हणतात ना, कलाकार वेडा असतो चांगल्या अर्थाने. कलेची भूक असते म्हणून तो कलेसाठी वेडा असतो, आणि ते वेडे पण असणं खूप गरजेचं असतं. आणि आजच्या संपूर्ण गप्पांच्या निमित्ताने म्हणजे चित्ररथाविषयी आपण गप्पा मारल्या, पण बऱ्याचदा काय होतं, कलाकार आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो किंवा जो समोर दिसतो तेवढं माहिती असतं, पण त्या पडद्यामागचे जे कलाकार असतात की ज्यांच्यामुळे हे पुढचे कलाकार आपल्याला दिसत असतात, तर त्या पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत सुद्धा खूप असते. आणि त्यासाठी तुम्हाला खरं म्हणजे हॅट्स ऑफ आहेत. आणि आजच्या गप्पा पण खूप छान झाल्या, कारण दरवर्षी 26 जानेवारी म्हटलं की चित्ररथ बघण्यासाठी सगळी जनताच बसते, आणि त्यातही महाराष्ट्राचा चित्ररथ असेल तर ते बघणं म्हणजे एक वेगळं असतं. आणि यावर्षीचा तर म्हणजे आपल्या चित्ररथाला गणपती बाप्पाची थीम होती आणि त्याला पहिलं पारितोषिक मिळालं, त्यामुळे सोन्याहून पिवळा असा हा पूर्ण प्रजासत्ताक दिन होता. आणि तो मुळातच सगळा चित्ररथ कसा साकारला गेला किंवा त्यामागे काय निवड प्रक्रिया असते, इथून सगळं आजच्या या गप्पांच्या निमित्ताने जाणून घेता आलं. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. इतिहासाची जेव्हा आपण पानं बघू तेव्हा कुठेतरी 26-26 या रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर हे नाव असेल याचा आनंद आहे. आणि तुम्ही पण आम्हाला बोलावलं, एका बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं पण विशेष विशेष धन्यवाद. आणि या रेकॉर्डसोबत तुमचंही नाव जोडलं गेलंय. थँक्यू. मला खात्री आहे की आजच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या कलाकारांशी, वेगवेगळ्या व्यक्तींशी आपल्याला सातत्याने गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.